पण एकदा परिचय झाल्यानंतर लक्षात येतं की अत्यंत भक्कम भूमी आहे. अन्यथा 43 वर्ष वयाचा हा तरुण राजूभाई आमचे हे इतकं छान सगळं मॅनेज करतायत. हे कशाचं लक्षण आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येऊन जातात की जे क्षण आयुष्यभरासाठी पुरतात. मला सुरुवात करण्यापुरता एक प्रश्न मी आपल्याला असा विचारतो, आपण अनेक गोष्टी करू शकला असतात. आपल्या एकंदर मगाच्या बोलण्यावरून माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला अनेक गोष्टीत रस आहे, आपण अनेक गोष्टी ज्ञान आहे, माहिती आपलं वायवं, यू आर वेल रेड. असं असताना नट व्हावं असंच का वाटलं आपल्याला? डायरेक्ट मी हात घालतो प्रश्नाला. नमस्कार. उपस्थित अहमदनगरचे सर्व रसिक, अनेक खरे सर आत्ता म्हणाले तसं की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. तसं आज माझ्या आयुष्यात खूप मोठा योग आहे. तो तुम्हाला भेटण्याचा योग आहेच, पण त्याला कारण हे राजीव राजळे यांच्या आमंत्रणाचं कारण आहे. आज एवढ्या लहान वयात त्यांनी जेवढं कमावलंय त्यांच्या त्या कर्तृत्वामुळं आज आपली इथं भेट घडतेय. आज अक्षरशः म्हणजे मला मी नगरमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्यांच्या पाहुणचारात आहे आणि म्हणजे स्वागत तर झालंच लोकांसमोर, पण आज अक्षरशः त्यांनी स्वतःच्या हाताने आम्हाला खाऊही घातलं. आजच्या या अन्नदात्याचे ऋण कसे फेडावेत याचा माझ्या डोक्यात असा विचार चाललाय. आणि असे योग अनेकदा अभावाने येतात की आज आपला पाहुणचार केलेली व्यक्ती ही साहित्यप्रेमी आहे, स्वतः आर्किटेक्ट आहे, आपल्या इतक्या सगळ्या व्यापामध्ये, राजकारणामध्ये या गोष्टींसाठी वेळ काढून स्वतः रस घेऊन या गोष्टी करणं हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. एखाद्या माणसाला एक व्यवधान असतं, त्या व्यवधानात अख्खं आयुष्य जातं आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत नाही, पण त्याकडे पाहायला वेळ मिळत नाही. आणि जी माणसं ह्या सगळ्या गोष्टींकडे, साहित्याकडे, मीडियाकडे इतकं लक्ष देऊन असतात, त्यांच्या कर्तृत्वाला एक वेगळी धार येते जी राजीवजींच्या कर्तृत्वाला आहे. खरंच राजीवजी, मी तुमचं मनापासून आभारी आहे की आज तुम्ही आमची या संवाद मार्फत नगरकरांची भेट घडवून आणलीत. मी तुम्हा सगळ्यांचं सुद्धा खरं तर ऋणी आहे की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज इथं उपस्थित आहात. पुस्तकांवर माझं मनापासून प्रेम आहे. अनेक पुस्तकं माझ्याकडे आहेत. अजूनही प्रयत्न असा असतो की वाचन मराठीमध्ये व्हावं, आपल्या मायबोलीत व्हावं, आपल्या लेखकांनी लिहिलेलं आधी आपल्याला कळावं, मग परभाषेतल्या लेखाकडे आपण वळावं. असं जरी असलं तरी आज व्यवहाराचं माध्यम हे मुंबई सारख्या शहरात इंग्रजी आणि हिंदी झालेलं आहे. आणि तिथं तसं झालेलं असताना सुद्धा मराठी भाषा, मराठी जाणीव जागरूक ठेवणं यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो, वेगळे विषय मांडावे लागतात. आपल्या सारखा विचार करणारी मंडळी सतत आपल्या आजूबाजूला जमा करावी लागतात, तर त्या विचारांची देवाणघेवाण होते, तर मराठीचा उद्धार होतो, मराठी समृद्ध होते. आज आपण आपली भाषा बोलत राहिलो नाही तर ती खरंच लयाला जाईल. आणि या सगळ्या मराठी प्रेमापोटीच माझी शाळा मराठी आहे आणि या मराठीच्या प्रेमापोटीच खरं तर मी पूर्वी कथा तुमच्या